मित्रांनो, उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन या संदर्भात एक स्लाइड शो आता आपण पाहणार आहोत. सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह आपल्याला माहित आहे की जो पृथ्वी, ज्यावर आपण राहतो, असा या ग्रहाच्या संदर्भात अनेकांची अनेक मत आहेत. त्यावर उत्क्रांती कशी झाली या संदर्भात प्रवाद आहेत. उत्क्रांती म्हणजे नेमकं काय? उत्क्रांती म्हणजे सजीवाच्या आधीच्या पूर्वजापेक्षा झालेला शारीरिक बदल किंवा उत्क्रांती अर्थात गुणसूत्रातला बदल, याला सुद्धा उत्क्रांती म्हणता येईल. द चेंज इन द जीन. सजीवापासून निर्माण होतात, बदल सावकाश होतात, पर्यावरणाला अनुकूल बदल होतात, दुर्बल जाती नष्ट झालेल्या आपल्याला दिसतील, बलिष्ठ तेच टिकून राहतात. हे नैसर्गिक निवडीचे तत्व आहे. बदल घडवून आणू शकले तरच टिकतात. आणि म्हणून पृथ्वीवर जी उत्क्रांती झाली त्यामध्ये प्रचंड कालावधीमध्ये प्रचंड बदल हळूहळू होत गेलेले आपल्याला पाहायला मिळते. चार्लस डार्विन एका ठिकाणी म्हणतात, डिसेंट विथ मॉडिफिकेशन. जे काही बदल झालेले आहेत ते हळूहळू बदलातून झालेले आहेत, नॅचरल सिलेक्शन मधनं झालेले आहेत, असं डार्विन यांचं एक म्हणणं आहे. डार्विन यांनी जो ग्रंथ लिहिला, ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाचा ग्रंथ लिहिला, आणि या ग्रंथामध्ये त्यांनी पृथ्वीवर उत्क्रांती कशी झाली याची माहिती सर्वांच्या पुढे मांडली. उत्क्रांतीचे पुरावे आपण मागत असतो त्यावेळी एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, बाह्य रूपीय पुरावे आहेत, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो, शरीरशास्त्रीय पुरावे ज्याला अॅनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणतो, जीवविषयक पुरावे ज्याला जीवाश्म विज्ञान म्हणता येईल, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, भ्रूणविज्ञान विषयक पुरावे जे आहेत त्याला एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणतो, आणि अवशेषांगे व्हेस्टिज्युअल ऑर्गन्स आहेत, त्याचबरोबर कनेक्टिंग लिंक्स जोडणारे दुवे पण आहेत. या सगळ्यावरनं उत्क्रांतीचे आपल्याला पुरावे मिळत राहतात, मिळत जातात. पैकी एक इथं तुम्ही स्लाइड बघता, या स्लाइडमध्ये विशिष्ट प्रकारचे प्राणी तुम्हाला दिसत आहेत, वनस्पती दिसत आहेत, आणि यातनं आपल्याला लक्षात येतील की प्रत्येकाचं बाह्य स्वरूप वेगवेगळं आहे आणि त्यातनं त्यांचा विकास झालेला आहे. हा विकास होण्यासाठी हजारो वर्ष गेलेले आहेत. तोंड पसरत असणाऱ्या डोळ्यांची रचनेच्या कार्यामध्ये बदल होत गेला. एक साधं उदाहरण सांगता येईल, या प्रजाती पृथ्वीवर कधी निर्माण झाल्या सांगता येणार नाही, परंतु हळूहळू झालेले बदल सजीवामध्ये वेगळे पण आणतात. इथे या स्लाइडमध्ये तुम्हाला घोड्यांच्या काही जाती दिसतील, त्याच्यामध्ये आवलेट आहेत, आवला आहेत, आणि यातनं तुमच्या लक्षात येईल की डोळ्यांच्या मध्ये कसे बदल झाले. हे निशाचर प्राणी आहेत आणि त्यांचे आकार भिन्न भिन्न आहेत, खाद्य भिन्न भिन्न असतं, पण सजीव वेगवेगळे पण आणतात आणि सजीवामध्ये आणलेलं वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळू शकेल. पक्ष्यांचा विकास हजारो वर्षामध्ये झाला. कोणी झाडावर राहतं, कोणी पाण्यातल्या संदर्भातले पक्षी आहेत, काही शिकार करणारे आहेत, काही दाणे टिपणारे आहेत. या पक्ष्यांच्या विकास क्रमाबद्दल सांगता येत असताना त्यांची अंडी किंवा त्यांचे काही जे पुरावे मिळालेले आहेत त्याच्यावरनं पण आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि या संदर्भात बघायचं असेल तर सर्वांच्या हाताचा विकास वेगवेगळ्या कारणासाठी झालेला आपल्याला दिसतो. ह्युमन असेल, मांजर असेल, फेल असेल, किंवा बॅट म्हणजे वाघूळ असेल, तर यांच्या जर हाताची रचना बघितली, हाताचं रूपांतर अडॅप्टेशन झालं त्यांचं, आणि त्याच्यामध्ये बदल होत गेले, आणि हे बदल आपल्याला दिसतात. त्यांच्यामध्ये हात जे आहेत त्या हाताचे 2 भाग किंवा 3 भाग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत आहेत. दंडातला एक भाग दिसतोय, 2 रेडिओ आलना तुम्हाला दिसत आहेत, आणि पंजा कशा तयार झाला आणि त्याचं विकसन कसं झालं हे आपल्याला सांगता येऊ शकेल. पण त्याच्या पाठीमाग सर्वांच्या एक कुणीतरी पाठीमाग समान दुवा असलेला आपल्याला बघायला मिळू शकेल. अनेक सजीवांमध्ये आढळणारी ही समानता सर्वच पूर्वज समान होते असं सांगतायत. टर्टल पासून ते आता मानवापर्यंत आपण जरी घेतलं तरी तुम्हाला यातली विविधता दिसेल, परंतु समानता पण दिसून येणार आहे. पुराजीव विषयक विज्ञान ज्याला आपण म्हणतो पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, हेही सापडलेले आहेत खडकांच्या मध्ये किंवा अन्य ठिकाणी. काही एक शामरुगाची अंडी किंवा डायनोसॉरची अंडी तुम्हाला बघायला मिळू शकतात. अजूनही ज्या भागामध्ये, गुजरात सारख्या भागामध्ये हे अजूनही बघायला आपल्याला मिळू शकतं. काही ठिकाणी चुन्याच्या खडकांमध्ये किंवा अंबरमध्ये काही कीटक किंवा काही छाप प्राण्यांचे, पक्ष्यांचे आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि यामध्ये आपल्याला पॅलेंटॉलॉजिकल म्हणजे जीवाश्म विषयक पुरावे लोकांना देता येत असतात. मॅमोथ म्हणजे केसाळ किंवा मोठ्या आकाराचे हत्ती 39,000 वर्षापूर्वी हे होते,
यांचा जर आकार बघितला तर आत्ताच्या हत्तीच्या 10 पट आकार तुम्हाला बघायला मिळू शकेल. त्याचेही पुरावे शास्त्रज्ञांना थंड प्रदेशामध्ये, बर्फाळ प्रदेशामध्ये बघायला मिळालेले आहेत. तुम्हाला तो सांगाडा मोठाच्या मोठा दिसतोय. जर भ्रूणविषयक पुरावे बघायला मिळाले, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस, तर गिल्स, ज्याला कल्लाविद्रे म्हणतो किंवा शेपूट म्हणतो, काही सजीवामध्ये लहानपणी सारखेच दिसतात. इथे कोंबडीचं भ्रूण आणि मानवाचं भ्रूण दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला समानता दिसून येते. ती जर समानता आपण अजून बघितलं तर सर्व सजीवांच्या प्रारंभिक अवस्था सारख्या असलेल्या आपल्याला दिसतील. उदाहरणार्थ पहिली जी उभी रांग बघा तुम्ही, मासा आहे, सॅलॅमेंडर आहे, कासव आहे, कोंबडी आहे, डुक्कर आहे, वासरू आहे, ससा आहे आणि माणूस आहे. या सगळ्यांच्या मध्ये जर आपण बघितलं तर पहिली रांग तुम्हाला समान अशी दिसून येऊ शकेल. पहिल्या रांगेमध्ये जे आहे त्यांची चेहरे आणि शेपट्या समान दिसतात. हळूहळू त्याच्यामध्ये बदल झालेले आपल्याला बघायला मिळू शकतील आणि हे प्रारंभिक अवस्थेमध्ये समानता आपल्याला दिसते. विविध शाखीय सजीवांच्या मध्ये थोडे थोडे बदल आपल्याला होत गेलेले आढळतात आणि याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते हजारो वर्षामध्ये तुम्हाला झालेले दिसतात. इथं तुम्हाला काही दिसत आहे आणि इकडे तुम्हाला प्राण्यांची हे दिसत आहेत. कसे बायफर्केशन होत गेले हे आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. काही हजार वर्ष ह्याच्यामध्ये गेलेले आहेत किंवा काही लाख वर्ष ह्याच्यामध्ये गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येऊ शकेल. उत्क्रांतीचे पुरावे जे आहेत ते बघत असताना बायो जिओग्राफिकल पुरावे बघायला लागतात. उदाहरणार्थ प्रजातीच्या भौतिक परिस्थितीमध्ये काय उपस्थिती होती, आढळ कशी होती वेगवेगळ्या ठिकाणी, ते आपल्याला बघायला मिळते. फॉसिल रेकॉर्ड जे आहे, जीवाश्मांचा पुरावा सर्वात महत्वाचा मानला जातो, कारण विविध उत्खननामध्ये स्तरानुसार पुरावे सापडतात. त्याचे खास काही आपल्याला पाहता येऊ शकेल ते आपण बघूया. डार्विनने गॅलापागोस बेटावर फिंच पक्ष्यांचा अभ्यास केला आणि तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी इथे गॅलापागोस बेट अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता दिसते. या सगळ्या बेटावर असलेल्या फिंच नावाच्या छोट्या पक्ष्यांचा अभ्यास केला. तिच्या चोची, त्याचा डोळा, पायाची रचना कशी आहे, पंख कसे आहेत, विस्तार, खाद्य याच्या संदर्भात अभ्यास डार्विनने केला आणि कसे कसे बदल होत गेले फिंच पक्ष्यांच्या मध्ये, आकारामध्ये, रंगामध्ये आणि चोचीमध्ये हे त्यानं दाखवून दिलेलं आहे आणि उत्क्रांती कशी झाली असावी याचा कयास त्यानं सांगितलेला आहे. अवशेषांग नावाचा एक भाग आपल्याला बघायला मिळतो. व्हेस्टिज्युअल ऑर्गन्स म्हणतो आपण त्याला. सजीवात ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी अवयवांना अवशेषांग म्हणतात. आपल्या काही आजोबांच्या कानामधनं बाहेर आलेले केस तुम्हाला बघायला मिळू शकतील, पण वडिलांच्या कानामध्ये असे केस दिसणार नाहीत, कारण हे अवशेषांग म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. अपेंडिक्सचा रोगी असेल किंवा गुहेत राहणारे जीव अंध आढळतात. ज्यांना डोळा आणि दृष्टीचेता नसणारे काही प्राणी गुहेमध्ये बघायला मिळतात, त्यांना त्याची गरजच नव्हती आणि तरी पण त्यांच्यामध्ये काही अवशेषांगे बघायला मिळतात. खेकडा जर बघितला तर त्याला नेत्रदळ होते पण डोळे नसलेले बघायला मिळू शकेल. मानवामध्ये तिसरी पापणी होती, परंतु आपल्या पापणीसारखा आता आपल्याला पापणी आहे, डोळा उघडझाप करतो, पण साप, पक्षी, मासा, उभयचर हे जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये तिसरी पापणी आपल्याला बघता येईल, ज्याला निमेषक पटल असं आपण म्हणतो. अवशेषांग रॉबर्ट वायडर शेम या मानवानं एक सांगितलं की मानवामध्ये 86 अवशेषांग त्याने जवळजवळ शोधली. कानामधले असतील, निमेषक पटलामध्ये असेल, सोळा असेल, अपेंडिक्स असेल, पोटाचे स्नायू असतील, माकड हाड असेल. देवमाशामध्ये असलेली अवशेषांग तुम्हाला अजून पण बघायला मिळू शकतील. देवमाशामध्ये इथं तुम्हाला अवशेषांग बघायला मिळू शकेल. त्याचबरोबर या सगळ्या याच्यामध्ये न्यूझीलंडमध्ये आढळणारा पक्षी त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा पक्षी वेगळा आहे. याची नावं तुम्हाला सांगता येतील, तुम्ही सांगू शकाल. हा किवी आहे आणि हा कांगारो आहे. किवी आणि कांगारो फक्त न्यूझीलंडमध्ये किवी सापडणार आणि कांगारो इकडे सापडणार ऑस्ट्रेलियामध्ये, दुसरीकडे तो सापडणार नाही, कारण त्याची रचना आणि अनुकूलन तिथं झालेलं आहे, त्याची उत्क्रांती तिथं झालेली आपल्याला बघायला मिळू शकेल. उत्क्रांतीचं घड्याळ जर बघितलं तर आपण सर्वात शेवटचे आहोत हे लक्षात ठेवायचं. आपण जर बघितलं, रचना बघितली तर इथं तुम्हाला लक्षात येऊ शकेल की इथनं जर असा घड्याळ बघूया आपण. हे जे आहे प्रोकॅरियोट्स आहे, ऑक्सिजन म्हणजे सायनोबॅक्टर नावाची जीवाणू आहेत, अजून पण आहेत ते. त्यानंतर जर आपण बघितलं ऑक्सिजन लागणारे जीवाणू आणि काही जीव जन्माला आले, त्यानंतर काही हजार किंवा लक्ष वर्षानंतर सिंगल सेल्ड युकॅरियोट आले जन्माला, त्यानंतर मल्टीसेल्युलर युकॅरियोट आले म्हणजे सारखे, किंवा हळूहळू त्यांची विकसन होत गेलं आणि प्राण्यांच्या मध्ये विकसन व्हायला, डिफरन्सिएशन व्हायला सुरुवात झाली.
प्राण्यांच्या मध्ये झालं तसंच वनस्पतींच्या मध्ये झालं. आणि सर्वात शेवटी आपण जर 24 तासाचं घड्याळ बघितलं तर त्यातला आपल्या वाटणीला 15 मिनिटं पण येणार नाहीत असं आपल्याला सांगता येऊ शकेल. अत्यंत आपण या पृथ्वीवर सर्वात शेवटचे आहोत हे लक्षात घेऊया आपण. पृथ्वीवर अनेकदा सजीवांचा विकास आणि संपूर्ण नाश पण झाला. ह्यामध्ये दिसतो तो डायनासोर एकेकाळी पृथ्वीवर त्याने राज्य केलेलं आहे, पण डायनासोर पण ऱ्हास पावले पृथ्वीवरच्या अनेक बदलांच्यामुळे हे आपल्याला बघता येते. उत्क्रांतीमध्ये त्याचे पुरावे पण आपल्याला सर्व जगभर दिसून येतात. मंकी आणि एप्स आपल्या जवळचं जर बघितलं तर कपी आहे आणि कपीच्या जवळचं माकड आहे. डार्विननं असं कधी म्हटलं नव्हतं की माकडापासून माणूस तयार झाला, पण पूर्वज जे आपले आहेत त्यांच्या संदर्भात जर बघायला गेलं तर इथं काही माकडांचे प्रकार तुम्हाला इकडं दिसतील, वानरांचे प्रकार, की त्याला शिफ्टी आहे. आणि शिफ्टी नसलेली इकडं ओरांगुटान, चिंपांझी किंवा गोरिला यासारखी तुम्हाला प्राणी दिसतील की ज्यांना शिफ्टी नाही. आपल्याला पण शिफ्टी नाही म्हणजे आपण कपी या वर्गामध्ये आहे असं आपण लक्षात ठेवूया. मानवाच्या अगोदर त्यात खूप बदल झालेले आपल्याला दिसतात. गिब्बन असेल, ह्युमन असेल किंवा ज्यावेळी गिब्बनचे हात जर बघितले आपण किंवा गोरिलाचे हात बघितले, ओरांगुटानचे हात बघितले, लांब आहेत. पण ज्यावेळी माणूस उभा राहायला सुरुवात झाला आणि उभा राहायला सुरुवात होत असताना तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की पाठीचा कणा त्याचा सरळ व्हायला लागला आणि पाठीचा कणा अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित झालेला आपल्याला बघायला मिळू शकेल. हाडाच्या सांगाड्याबरोबर कवटीचा आकार माणसाचा बदलत गेला. चेंजेस इन ब्रेन साईज. ॲस्ट्रोलोपिथेकस चा 500 क्युबिक सेंटीमीटर, घन सेंटीमीटर असा त्याचा मेंदू होता. आपला सर्वांचा मेंदू सरासरी 1300 क्युबिक सेंटीमीटर आहे. असा आपल्याला मोठा मेंदू आहे. कवटी मोठी झाली आणि विकास जास्त झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. मानवी विकासामध्ये अनेक टप्पे आहेत. माणूस उभा राहायला शिकला, त्याचा अंगठा आणि बोट वेगळं झालं. उत्क्रांतीमध्ये या सगळ्या गोष्टी होत गेलेल्या आपल्याला बघायला मिळू शकतील. आणि हा एक महत्वाचा भाग आहे. ॲस्ट्रोलोपिथेकस असेल किंवा त्याच्या अगोदर असलेला रामापिथेकस असेल, होमो इरेक्टस ताठ उभा राहिलेला माणूस असेल, हत्यार ज्यानं वापरायला सुरुवात केली किंवा गुहेमध्ये राहायला सुरुवात केला तो नेअँडरथल माणूस होता. आणि क्रो-मॅग्नन मॅन, त्या सगळ्यांचे पुरावे सापडलेले आहेत. जगभर वेगवेगळे पुरावे सापडले आहेत. आत्ताचा माणूस जो आहे त्याला मॉडर्न होमो सेपियन असा आपण म्हणतो. मानवी विकासामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे. प्रगती होत असताना 1000 वर्ष त्याच्यामध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळू शकते. आणि आत्ताचा माणूस हा उत्क्रांत होत गेलेला प्राणी कसा आहे हे आणि त्याला किती लक्षावधी वर्षे गेलेले आहेत आपल्याला बघायला मिळू शकेल. एखाद्या प्राण्याचा विकास कसा होतो हे तुम्हाला याच्यामधून बघायला मिळू शकेल. सजीवांचा विकास कसा झाला. सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासून मल्टीसेल्युलर ॲनिमल तयार झाले. त्याच वेळी सिलेंड्रेटा तयार झाला किंवा हळूहळू वर्षानंतर प्लॅटफॉर्म तयार झाले. प्लॅटफॉर्म नंतर मोलस्का तयार झाले. मोलस्का नंतर ॲनेलिडन्स तयार झाले. त्याच्याही पलीकडे जाऊन क्रस्टेशियन तयार झाले, इन्सेक्ट तयार झाले. पण त्याच वेळी दुसरी पण बाजू हळूहळू विकसित होत होती. फिश, ॲम्फिबिया, त्यानंतर रेप्टाईल्स आले, एव्हज आले आणि सर्वात शेवटी जो काही मॅमल्स आहेत ते आले. हे सगळे सस्तन प्राण्यापर्यंत जो विकास झाले आहे तो आपल्याला प्राण्यांच्या मध्ये जसा विकास झाला त्याच वेळी वनस्पतींच्या मध्ये पण विकास होत होता. मल्टीसेल्युलर प्लांट त्याला पण लाखो वर्ष गेलेले आहेत. बुरशी निर्माण व्हायला, भूचित्र निर्माण व्हायला, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोफायटा, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, एकदल, द्विदल अशा अनेक बदल या सगळ्या ह्याच्यामध्ये होऊन गेलेले आपल्याला बघायला मिळतील. आणि वाळवंटामध्ये असेल किंवा थंड प्रदेशामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती अस्तित्वात आले आणि त्यांची वाढ होत राहिली, त्यांची उत्क्रांती होत राहिली असं आपल्याला बघता येऊ शकेल. काही वेळा वेगवेगळ्या 2 खंडातले आढळणारे प्राणी दिसायला समान असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील दोघं पण समान दिसतात, पण 2 वेगवेगळ्या खंडातले आहेत. ही 2 कोल्ह्याची प्रजाती आपल्याला बघायला मिळतील. इथं उंटाच्या 2 प्रजाती बघायला मिळतात, सिंहाच्या बघायला मिळतात, काळवीट आणि एक काळविटासारखा दिसणारा पण अंगावर पट्टे असणारा एक कुरंग कुळातला प्राणी आपल्याला बघायला मिळतो. जोडीने दिलेल्या प्राण्यामधला फरक ओळखला तर ह्याच्यामध्ये हजारो वर्ष गेलेले आहेत बदल होण्यामध्ये असं आपल्या लक्षात येऊ शकेल. गाढव आणि घोडा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतोय. गाढव आणि घोडा एकाच वंशाचे, पण त्यांच्या संकरातनं खेचर तयार होतं. झबरा, गाढव आणि घोडा एका वंशाचे, पण त्यातनं तयार झालेलं जे खेचर आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे, खेचर हा पुनरुत्पादन करू शकत नाही, पण दोघांच्या मधले गुणधर्म त्याच्यामध्ये असणार आहेत, असतात. झबरा एक वेगळ्या वंशाचा, आफ्रिकेमध्ये फक्त तुम्हाला झबरे सापडतील.
घोड्याचा विकास जर बघितला आपण, तो प्रचंड विकास होण्यासाठी घोडा अत्यंत छोटा कुत्र्यासारखा दिसणारा लाखो वर्षापूर्वी असणार आहे, 60 मिलियन वर्षापूर्वी. 40 मिलियन वर्षानंतर त्याच्यामध्ये बदल झाले आणि इथं तुम्हाला काही इरा दिसतात. वेगवेगळे काय म्हणूया त्याला आपण, इराज ज्याला आपण युग म्हणतो. त्या युगाप्रमाणे आपल्याला काही गोष्टी बघायला मिळू शकतील. जिराफाची मान लांब होते. लॅमार्क नावाच्या एका शास्त्रज्ञानं सांगितलं की जिराफ अगोदर छोटे होते आणि हळूहळू विकास होत गेला. अनुकूलन झालं तसं झाडावरची पानं खाण्यासाठी किंवा विकसित होण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी जिराफाची मान लांब झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर मानवाचा हात आणि दात विकसित होत गेलेले दिसते. तुम्हाला इथं दिसते की एका श्रीव म्हणजे चिसुंदरी, त्यानंतर एका माकडासारख्या एका लाजवंती कुळातल्या एका प्राण्याचा, त्याचबरोबर माकडाच्या किंवा कपीच्या जवळचा असलेला एक हात आहे ना, आपला हात, ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवू शकेल. नख कमी होत गेली, बोट आणि अंगठा समोरासमोर येऊ लागला. त्याचबरोबर दातांच्या मध्ये रचना कशी बदलली गेलेली आहे तुम्हाला लक्षात येईल. सुळे गेले आणि छोटे सुळे आपल्याला आता बघायला मिळू शकतील. हा विकास होत असताना मानवाचे हात आणि मानवी दात या दोन्हींच्या मध्ये तुम्हाला बदल झालेला बघायला मिळतो. एक कालावधी लक्षात घ्या की ज्या कालावधीमध्ये आपण बघतोय हा विकास व्हायला जास्त कालावधी गेलेला असेल का, उत्क्रांतीसाठी लागणारा कालावधी काय, इव्हॉल्युशन हॅज टेकन प्लेस ओव्हर 100 इयर्स, 1000 इयर्स, मिलियन इयर्स, बिलियन इयर्स. तर तुमचं काय उत्तर आहे हे पुस्तक वाचून किंवा त्याचा अभ्यास करून तुम्ही यापैकी उत्तर शोधू शकाल. एक बघा उदाहरण कसं आहे. एक इथं तुम्हाला मासा मेलेला दिसतोय. हा मासा आहे. गाळाची माती त्याच्यावर साठली. माशाचा सांगाडा कालांतरानं जीवाश्मीभूत झाला आणि एक समजा 1-2 माशांचे सांगाड्याचे सापडले. समुद्राचे खडक ज्यावेळी वर येतात, कॅल्शियम कार्बोनेट युक्त खडक असणार आहेत ते, आणि ते वर येतात त्यावेळी नवे खडक, त्याच्या खाली जुने खडक असतात आणि जुन्या खडकात आणि नव्या खडकात दोन्हीकडे तुम्हाला माशांचे अवशेष सापडतात आणि हे दोन्ही मासे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले तुम्हाला बघायला मिळतील. लिव्हिंग फिश ए फेंडाईज म्हणजे एक ए नावाचा मासा मृत्यू पावला तर तो गाळामध्ये गाडला जाईल आणि हजारो वर्षानंतर त्याचं हार्ड असं फॉसिल तयार झालेलं आपल्याला बघायला मिळेल, जीवाश्म तयार झालेला मिळेल. त्याच्यानंतर लिव्हिंग फिश बी, दुसरा एक मासा काही लाख वर्षानंतर त्याच खडकावर मरून पडलेला आहे आणि त्याचं सुद्धा फॉसिल जर तयार झालं, मृदू भाग असतात ते कुजून जातात, पण कठीण भाग असतात ते जास्त वेळ टिकतात आणि त्याची काही अवशेष शिल्लक राहतात, त्याला जीवाश्म म्हणतो आपण. एक असा जीवाश्म 40 दशलक्ष वर्षापूर्वीचा मानवाला सापडलेला आहे. दिस फॉसिल ऑफ अ फिश विच लिव्स 40 मिलियन इयर एगो. हा मासा किती मोठा होता याचं आपल्याला जर बघितलं तर 40 फुटाहून जास्त मोठा असलेला हा मासा बघायला मिळू शकेल. 350 लाख वर्षापूर्वीचा मासा आर्मर्ड प्लेटेड फिश ज्याला म्हटलं जातं, हा मासा सुद्धा वेगळ्या पद्धती दिसतो. त्याचे डोळे बघा किंवा त्याचे वरचे फिन बघा, शेपटी बघितली तर वेगळा दिसतो तुम्हाला. त्याचे पण फॉसिल आपल्याला सापडलेले आहेत. आत्ताच्या माशापेक्षा प्रचंड त्याच्यामध्ये वेगळेपण आपल्याला दिसून येतं. जिवंत जीवाश्म काही असतात. आपल्याला हे 2 प्राणी बघायला मिळतात अजून पण आपल्याला, कीटकांच्या मधला आहेत आर्थ्रोपोडामधला. विंचवाला तर आपण जिवंत जीवाश्म म्हणतो. हजारो वर्ष किंवा लाखो वर्ष त्याच्यामध्ये कोणताच बदल झाला नाही म्हणून त्याला जिवंत जीवाश्म म्हटलं जातं. तुम्ही म्हणा पक्ष्यांना आणि कीटकांना दोघांना पंख असतात. मग क्रमविकासामध्ये त्याच्यामध्ये वेगळेपण आहे का, तर क्रमविकासामध्ये वेगळेपण आहे, कारण त्यांच्या पंखांचा उपयोग जरी समान असला तरी त्याचं इव्हॅल्युशनरी ओरिजिन, उत्क्रांतीमध्ये त्यांचे ओरिजिन वेगळे आहेत. एकाचा कीटकांच्या ह्याच्यातनं विकास झालेला आहे, दुसऱ्यांचा पक्ष्यांच्या ह्याच्यामध्ये विकास झालेला आहे. पाठीचा कणा असल्यानंतर आणि पाठीचा कणा नसणे या पण बाबी त्याच्यामध्ये आपल्याला बघता येतील. ह्या दोघांच्या मध्ये हजारो नव्हे तर लाखो वर्षाचा फरक आहे उत्क्रांतीमध्ये. आता काही जोडणारे दुवे आपल्याला बघायला मिळतील. इथे एक जोडणारा दुवा तुम्हाला बघायला मिळेल. अजून पण हा डकबिल प्लॅटिपस अस्तित्वात आहे आणि तो बघायला मिळू शकत असतो. छोटा हा जरी असला, बदक चोच्या नावानं ओळखला जातो. आता याची जर बघितलं, जर आपण त्याचा संबंध
रेप्टाईलशी पण आहे, पक्षासारखी चोच त्याच्यामध्ये आहे आणि तो विशेष म्हणजे तो पिलांना दूध पाजत असतो. अंडी घालतो पण पिलांना दूध पाजतो. ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच्या अंगावर पिस नाहीत, त्याच्या अंगावर केस आहेत म्हणून डक बिल्ड प्लॅटिपस त्याला आपण म्हणतोय. जोडणाऱ्या दुव्यांच्या मध्ये अजून एक आपल्याला बघायला मिळू शकेल, पेरिपॅटस आहे, निओपिलानो आहे, लंगफिश आहे, प्रोटोपेरस आहे. हे कोणाकोणामधले जोडणारे दुवे आहेत ते असं बघितलं तर हा पेरिपॅटस जो आहे, पेरिपॅटस आर्थ्रोपोडा आणि अॅनेलिडा मधला आहे, म्हणजे संधिपाद प्राणी आणि वलयांकित प्राणी यांच्यामधला आहे. अशा प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये आपल्याला दिसेल. युग्लिना प्राणी आणि वनस्पतींच्या मधला दुवा मानला जातो. जोडणारा दुवा, कनेक्टिंग लिंक म्हणजे दोन्हीची गुणधर्म असतात. जसा विषाणू पण आहे, जीव आणि सजीवामधला त्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. इथे एक चांगला नमुना बघायला मिळतो तुम्हाला, आर्किओप्टेरिक्स, सरीसृप आणि पक्ष्यांच्या मधला दुवा आहे. हा जर बघितला तर त्याच्यामध्ये काही रेप्टाईल लाईक फीचर्स आहेत, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यासारखे क्लॉज आहेत, दात आहेत त्या प्राण्याला, लॉंग टेल आहे आणि बर्ड सारखे पण काही त्याच्याकडे वैशिष्ट्य आहेत. फिदर्स आहेत, त्याचे पुढच्या पायाचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे. आणि असे जीवाश्म सापडल्यानंतर मग शास्त्रज्ञांना लक्षात आलं की पक्षी यांची निर्मिती सरीसृपांच्या पासून झालेली आहे. आणि मग या सगळ्यांच्या मध्ये मडस्कीपर सारखे मासे जे जमिनीवर चालतात हजारो वर्षापूर्वीपासून, जे लोफिन माशांचे वंशज असावेत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. नैसर्गिक निवड, पर्यावरणात टिकून राहण्यासाठी प्राणी आपल्यात विविध बदल घडवून आणतात. जे बदल घडवून आणू शकतात तेच टिकतात असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ इंग्लिश पिपर्ड मॉथ, बिस्टॉन बिट्युलेरिया नावाचा जो आहे, मूळ रंगाऐवजी काळा रंग धारण करतात. इथं तुम्हाला दिसते की त्यांचा रंग वेगळा आहे. हा जर असा असेल तर पक्ष्याला खायला मिळणार नाही, कारण दिसणार नाही लवकर. हा पक्ष्याला लवकर दिसतो. आणि मग झाडाच्या खोडाचा रंग बदलला, प्रदूषणामुळे पांढऱ्या रंगाचा, अगोदर काळ्या रंगाच्या ह्याच्यावर पांढऱ्या रंगाचे उठून दिसायचे, पण नंतर प्रदूषणामुळं हा रंग खोडाचा काळा व्हायला लागला. बरीचशी झाडं काळी झाली आणि त्याच्यावर हा पांढरा उठून दिसायला लागला आणि काळ्यांची संख्या वाढली, कारण पांढरे भक्षस्थानी पडू लागले पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या. इथं तर तुम्हाला तो पिपळ मॉथ ओळखता येणार नाही. इथं आहे तो ऍक्च्युली, इथं काळा आहे आणि इथं पांढरा तुम्हाला बघायला मिळतो, राखाडी बघायला मिळतो. पक्ष्यांच्या खाद्यांच्या मध्ये अनेकदा असं असतं की रंगीत बिटल्स पक्ष्यांना सहज भक्ष्य म्हणून खायला मिळू शकतात आणि पांढऱ्या किंवा तपकिरी बिटलची संख्या त्यामुळे वाढली. पिवळ्या रंगाचा वेगळा आहे तो उचलला जातो असं लक्षात येऊ शकेल. कृत्रिम निवड आपल्याला करता येऊ शकतं. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आपण करत असतो, ह्याच्यातनं सुद्धा उत्क्रांती झाली. कुत्रा, आता तुम्हाला विचारलं लांडगा, ससा, अस्वल, कोल्हा याच्यापैकी कुत्रा जवळचा कुणाला, तर कोल्हा आणि लांडग्याला जवळचा आहे तो, आणि जवळ बघितलं तर आणि अस्वल या जवळ काही लाख वर्षापूर्वी. सशापासून मात्र कोल्हा खूप दूर आहे. कृत्रिम निवड करत असताना कुत्रा कोणत्या प्राण्यापासून निवडला गेला हे आपल्याला बघता येऊ शकेल. वेगवेगळ्या प्रकारची कुत्रे आपल्या परिसरामध्ये. हार्डी वेनबर्गचं एक प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, तो म्हणतो नो चेंज नो इव्हॉल्युशन. जर बदल नाही झाला तर उत्क्रांती आढळणार नाही, उत्क्रांती आढळत नसते. एक साधं फुल आहे अर्जिमोना मेक्सिकाना, म्हणजे पिवळ्या धोत्र्यापासून पांढरा धोत्रा झालेला आहे. गुणसूत्रात बदल असे होऊ शकतात आणि त्याच्यामुळे अशी विविधता आपल्याला बघायला मिळू शकते. उत्क्रांत झालेले प्राणी पक्षी बघायला मिळू शकतात. इथे एखादं तुम्हाला असं पानफुटी बघायला मिळू शकते, पानाच्या खाचीतनं वाढलेले आहेत, किंवा सायकस सारखे आहेत, किंवा जी काही समुद्राकाठी वाढणारी खारफुटी वनस्पती आहे. इथं 3 वांगी एका ठिकाणी आलेली आहेत, पण 3 वांगी ह्याच्या बिया लावल्या तर उगवून येणार नाही, आणि उगवून आलं तर एका ठिकाणी एका देठाला एकच वांग येऊ शकेल. अशी गुणसूत्रामध्ये बदल होऊन 6 बोट होऊ शकतात, किंवा एखाद्याला वेगळं अवयव निर्माण होऊ शकतो, परंतु त्याच रिपिटेशन पुढच्या पिढीमध्ये होत नसतं. झालं तर त्याला आपण उत्क्रांती म्हणू शकतो. गोड्या पाण्यातील आणि समुद्रामध्ये दोन्ही प्रकारचे गोगलगाई आपल्याला बघायला मिळतात, शंख बघायला मिळतात. त्यांच्यामध्ये समानता पण आहे, दोन्ही कॅल्शियम कार्बोनेटनं पासून बनलेले आहेत, पण विविधता पण प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकेल. कासव जर बघितलं, उत्क्रांती होताना प्रजाती निर्मिती, सगळ्यात जास्त जगणारा जर कोणता प्राणी आपल्याला माहित असेल तर तो कासव आहे. नव्या प्रजातीची निर्मिती कालांतराने होत असते इव्होल्युशन मध्ये. तुम्हाला इथे विविध प्रकारचे कासव बघायला मिळतील, पण त्याच्यासाठी सुद्धा लाखो वर्ष या उत्क्रांतीमध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळू शकेल.
उत्क्रांती म्हणजे विविध प्रजातीतील सजीव समान अशा वातावरणात पण इतर ठिकाणी आढळत असलेली त्याच्यातलं साम्य पण त्या उत्क्रांतीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. उदाहरणार्थ शामरूप आफ्रिकेमध्ये सापडेल, इमो ऑस्ट्रेलियामध्ये सापडेल, पण दोघांच्या मध्ये साम्य. साईड वाइंडर स्नेक आणि हॉर्न्ड वायपर स्नेक दोन्ही वेगवेगळ्या वाळवंटामध्ये सापडतात, पण त्यांच्यामध्ये साम्य पण आहे असं आपल्याला लक्षात येऊ शकेल. काही वेळा सह उत्क्रांती होते. एखादा फुल आहे, त्या फुलाबरोबर किड्याची, फुल आहे त्याच्याबरोबर पक्षाची उत्क्रांती झालेली आपल्याला दिसते. उत्क्रांत होत असताना काळानुसार बदल होत असतात. एका प्रजातीत बदल झाला तर त्यास अनुकूलित होताना दुसऱ्या प्रजातीमध्ये पण बदल झालेले आपल्याला दिसू शकतील. आणि मग हमिंग बर्ड, लांब दांड्याची फुले याचा संबंध आपल्याला बघता येऊ शकेल. मगाशी म्हटलं घोड्याचा विकास कोणत्या प्राण्यापासून झाला, तर इथे छोटा प्राणी दिसतोय. घोड्याच्या पार गुडघ्यापर्यंत आपल्याला हा दिसतोय, यापेक्षा पण लहान दिसतोय, पण त्याच्यापासून घोड्याचा विकास झालेला आहे. पण त्याच्यामध्ये लाखो वर्ष गेलेले आहेत. उत्क्रांती हळूहळू होत असते आणि ज्या अवयवामध्ये ज्या अवयवाची गरज आहे त्या अवयवांच्या मध्ये विकास झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. उंटाचा विकास सुद्धा हजारो वर्षांमध्ये असा झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. इथं एक तुम्हाला मानवी विकास कसा झाला चेहऱ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकेल. इथे हळूहळू चेहऱ्यामध्ये कसा बदल होतोय तो तुम्हाला बघायला मिळतोय. अगोदर तो माकडाचा चेहरा आहे आणि तो माकडाच्या चेहऱ्यामध्ये हळूहळू बदल झालेला बघायला तुम्हाला मिळू शकेल. चेहरा कवटी बदलली, डोळ्याची रचना, नाकाची ठेवण, तोंडाची ठेवण, अंगावरचे केस याच्यामध्ये बदल होत गेले. हे जरी 30 सेकंदामध्ये आपण बघत असलो तर त्याला 30 लाख वर्षहून जास्त कालावधी गेलेला आहे. आणि असा चेहरा व्हायला, कपाळ मोठं व्हायला, मेंदू मोठं व्हायला, डोळ्याची रचना, नाकाची ठेवण हे व्हायला मानवी विकास प्रचंड प्रमाणामध्ये लक्षावधी वर्षामध्ये झालेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. जीवाश्मभूत सजीवाबद्दल आपल्याला म्हणता येईल की आत्ताच्या सजीवासारखे ते सजीव आहेत का, तर नाहीत. त्यांचा आणि आत्ताच्या सजीवाचा संबंध नाही असं म्हणता येईल का, तर संबंध नाही असं म्हणता येत नाही. त्यांचा आणि आत्ताच्याचा संबंध आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडाफार संबंध असू शकेल किंवा बराच संबंध असू शकेल. आणि मग हे सगळे सजीव आपले एका ठराविक टप्प्याटप्प्यानं तयार झालेले आपल्याला बघायला मिळू शकेल. तुम्हाला काही पुढच्या ह्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी मी देतोय. तुम्हाला दिलेल्या पोस्टाच्या तिकिटामध्ये उत्क्रांतीची काही वैशिष्ट्ये दिसतात का ती बघा. उत्क्रांती झाली आहे अशा वाटणाऱ्या सध्याच्या सजीवांची काही नावे सांगता येतील का ते पहा. त्याचबरोबर पुढील काळामध्ये मानवात काही उत्क्रांती तत्वानुसार बदल होतील का, आणि भविष्यातला माणूस कसा असेल, डोकं मोठं असेल, शरीर बारकं असेल, काय असेल असं तुम्हाला वाटतंय ते तुम्ही तुमच्या मुक्त पद्धतीनं तुम्ही सांगू शकता. इथं उत्क्रांत यातला शेवटचा उत्क्रांत झालेला कोणता, आपल्याला जवळचा कोणता, या तिकिटातनं तुम्ही सांगू शकता की यातला जवळचा कोणता. हे आता सगळे अस्तित्वात आहेत. वेगवेगळ्या जंगलांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही प्राणी अस्तित्वात आहेत. आता याचा जर क्रम लावायचा ठरवला तर या तिकिटांच्या मधल्या प्राण्यांच्या मध्ये आपल्याला क्रम लावता येईल. शेपूट आहे, सगळ्यांना शेपूट आहे, पण ह्या शेपटीमध्ये, त्याच्या खाण्यामध्ये, त्याच्या तोंडाच्या चेहऱ्यामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये झालेले बदल बघितले तर तुम्ही सांगू शकाल की यातला सर्वात अगोदर कोणता होता. मी फक्त एक हिंट देतो. यातला सर्वात अगोदर आहे खवल्या मांजर आणि सर्वात शेवटी त्याच्यामध्ये जे दिसतं ते माकड आहे, वानर, ज्याला शिफ्टीवालं वाकड. आणि त्याच्यामध्ये मग बाकीच्यांचे टप्पे वेगवेगळे, श्वानकुल असेल, मर्जार कुल असेल, अशी अनेक कुलं आपल्याला बघायला मिळतील. जिनस आणि स्पेशीज आपण म्हणतो, किंगडम पासून सुरुवात करून जिनस आणि स्पेशीज पर्यंत आपण येत असतो. थँक्यू.